संसार म्हटलं तर दोघांचा असतो नाही का, नवरा बायकोंचा. जर बायकोनी थोडंसं 19-20 बोललं, तर नवऱ्याने ऐकून घ्यावं आणि नवऱ्याने काय 19-20 बोललं तर बायकोने ऐकून घ्यावं. तेव्हाच तो संसार लास्टपर्यंत खूप छान उत्तम असा होतो, नाही का? तर ज्या व्यक्तीने कधी आई-बापा म्हणजे घरातल्या कामा इतर वेळेस दुसरे कुठलेच काम वगैरे कधी जीवनात कधी केलं नाही आई-बापांकडे. नवऱ्याकडे आल्याच्या नंतर नाही का थोडे दिवस खूप सुखात आणि खूप छान वगैरे जातात. त्याच्यानंतर मग नवरा तेव्हा दारू वगैरे पित नाही. नंतर नवरा दारू वगैरे प्यायला सुरुवात करतो. मग हळू ते प्रमाण दारूचं खूप वाढत जातं. आणि त्या बाईला नंतर अक्षरशः मग मुलं-बाळं वगैरे, त्याच्यानंतर मग नवऱ्याचं हे त्रास वगैरे आणि बरचसं नाही का संसार वगैरे करून मग तिला त्या बाईने कधी ट्रेनचा प्रवास जीवनामध्ये केला नाही. कसं जायचं, कुठे जायचं, ॲटलीस्ट मार्केटमध्ये सुद्धा जायचं म्हटलं तरी तिला एवढं काही माहिती नव्हतं. नवऱ्याकडे आल्याच्या नंतर नवऱ्याचं बोलतो ना संसार, मुलं-बाळं सांभाळून ती बाहेरची कामं करायला लागली. एवढं सर्व करून सुद्धा नवरा तिला नाही, नाही ते घाण-घाण बोलतो, नाही, नाही ते म्हणजे शब्द उच्चारतो, की "तू अशीच, तू तशीच" करून. त्या बाईने कधी परपुरुषाकडे डोळे वर करून कधी बघितलं नाही. तिची भावना खूप छान उत्तम, सर्वांशी बोलणं वगैरे खूप उत्तम. 45-50च्या वयामध्ये तो नवरा तिला म्हणतोय, की "हां, तुझं बाहेर काहीतरी असेल," असं-तसं. अरे बाबा, तुझ्यासाठी ती संसार वगैरे घरातले मुलं-बाळं म्हणजे करून सुद्धा ती बाहेर कामाला जाते. का? कारण की संसार उत्तम असं व्हावं म्हणून आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही ती व्यक्ती नाही, नाही ते घाण-घाण मुलांना बोलते, बायकोला बोलते, तरीही बायको इतकं सहन करून सुद्धा ती त्याच्याकडे आहे. का? कारण की नाही आई-बापांची परिस्थिती व्यवस्थित आणि जाऊन जाणार कुठे? कारण की बघा, सरांच्या घरात तेच आहे. भाऊ बोलतो ना 8 दिवस 4 दिवस गेल्याच्या नंतर चांगलं, त्याच्यानंतर नाही. काय? मग कसंही असलं तरी नाही का आणि शिकलेली नाहीये ती. बिना शिकलेली आहे. हिशोब सर्व गोष्टीचा कळतं. पण ती धरून काय मुलाबाळांना धरून, नवऱ्याला धरून, संसार धरून आहे आणि त्याच्यामध्ये पण नवरा नाही, नाही ते बोलतो, नाही, नाही ते तिला आरोप करतो. तरीही ती बाई बिचारी सहन करून ती जगते. का? कारण की संसार तुटू नये म्हणून. अशा कमी आहेत महिला आणि खूप नाही का, की त्रास असून सुद्धा नवऱ्याकडे राहतात का? कारण की आई-बापाची परिस्थिती व्यवस्थित नसते किंवा काही ना काहीतरी कारण असतं त्याच्यामुळे. कारण की ते बोलतात आपण जर काही म्हणजे 19-20 केलं तर आपल्यामुळे आपल्या आई-बापांवर बोट नको जायला म्हणून. तर एवढं सर्व करून सुद्धा खूप पुरुष असे आहेत, की बायकोला मान-सन्मान देत नाही. तसं नका करू. कारण की संसार दोघांचा आहे. बायको जर चुकली तर सांभाळून घ्या आणि पुरुष जर चुकला तर बायकोने सांभाळून घ्यायचं. बरोबर ना? काही माझं चुकलं असेल तर क्षमा असावी.